नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. थंडी एवढी वाढली आहे ना, खूप थंडी वाजते. आणि आमचा गोल्या रात्रीचा बाहेर जातो, घरात थांबतच नाही अजिबात. ओरडत राहतो. जेव्हा दरवाजा उघडून देईल तेव्हा बाहेर जातो आणि अजिबात रात्री घरात थांबत नाही. आणि सकाळी सकाळी दरवाजा उघडला की पहिला घरात येतो आणि दिवसभर घरात झोपतो. तर मग त्याला पण थंडी वाजते म्हणून मी त्याच्या अंगावरी टॉवेल टाकलाय. आणि आता आमचा गोलू झोपणार आहे आणि तो दिवसभर झोपलेलाच असतो. आणि इकडं मी झाडून काढते अंगण. आणि आमचा रुद्रांश गेला आहे स्कूलमध्ये. थंडी खूप वाजते त्याच्यामुळं मी उशिरा झाडून काढते. तर आत्ता मी सगळी कामं आवरून घेते. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. तर हा कट्टा आहे ना, याच्यावरती मी एक कारलं पिकलेलं होतं, तर त्याच्या बिया आहे ना सुकण्यासाठी इथं आणून ठेवल्या होत्या. मग मी ते लावणार होते, पण माझ्याकडून ते लावायचं राहून गेलं आणि इथंच ते झाड उगवून आलं. तर माझी सगळी कामं आवरल्यानंतर मी ह्यांच्यासाठी नाश्ता बनवून दिला, ब्रेड चहा. आणि त्यानंतर हे रुद्रांशला घेऊन आले शाळेतून. आमचा रुद्रांश रुसला इकडं. काय पण मागत असतो सारखं, हे घेन ते घे. काय करायचंय तुला लाईटचा पेन घेऊन? काय करायचं सांग मला. गरज रात्री आहे ना, रात्री असल्यावर फिरायला असल्यावर असं लाईट लावायचं आणि फिरायचं. आणि टेंट हाऊस मध्ये लावून ठेवायचं. जरा टेंट हाऊस मध्ये लावून ठेवायचंय. हा, काय ऋतू, आपण बॅटरी लावून ठेवूया आपली घरची. मी देते तुला बॅटरी. हा, ही बॅटरी आहे की आपली. बघ किती छान आहे बॅटरी. ही बॅटरी ठेवायची त्याच्यात. उलट पेनचा तर थोडाच उजेड पडतो, बॅटरीचा लय मोठा पडतो, माहिती का उजेड. हा, दे मोबाईल दे, तू बॅटरी लावून बघ त्याच्यामध्ये. हे बघ किती छान आहे बॅटरी आपली. बघ हे बघा, आता आमच्या रुद्रांशला मी बॅटरी दिली आहे आणि आता बॅटरी लावणार आहे टेंट हाऊस मध्ये. उगा पेनसाठी मार खातोय. बघ कसं वाटतंय. इकडं नमस्कार. हे बघा, हे बघा कसला न्यू आहे. बघा टेंट हाऊस मध्ये लावलंय, बॅटरी लावली. कसं छान उजेड पडतोय. पडतोय की नाही. उगाच पेन मागतोय. तुझ्या आता पेन मागायचं नाही, मी सांगते. खांद्यापर्यंत आलं, मला बंदूक खांद्यापर्यंत नाही, कधीच नाही. पेन मागायचं नाही. इकडे बघ आधी, दिलंय का नाही मी तुला आता. हा, बघ किती छान उजेड पडतोय. इथं उशीर ठेवायची झोपायला रात्री. बर, ह्याच्यात झोपा. आणि बॉस बॉस्क नाही रे, बॉक्स. काय बॉक्स. हा, आणि ही बघ. हा, आणि अजून एक बघ. एवढं संपलेलं आहे. बर लागले म्हणून आणले. बर, ठीक आहे. आता रडायचं नाही आणि पप्पांना त्रास द्यायचा नाही आणि शांत खेळत बसायचं इथं. काय काय छान न्यू आहे. छान आहे. आहे की मग छान. तू उगाच रडत बसतो. नजर आहे. कसला नजर आहे बघू.
बघ किती छान दिसतंय है का? मम्मी हा ते सगळी दार लाव आणि लाईट बंद करू कसला नजारा आहे बघ. नजारा नजारा बरं ठीक आहे. दार बंद करून बघायचं का नजारा? आणि बंदच आहे की तिकडचं. आता चालू थांब थांब बंद करायचं का लाईट? हा कसला व्ह्यू आहे. हे बघा नजारा, रुद्रांशच्या टेंट हाऊसचा नजारा. आणि रात्री आहे ना हं? लाईटच बंद करून झोपायचं. होय का? बरं बरं. इथनं असं तिथं लाईट पडते माहिती हा पडते. छान दिसतोय ना टेंट हाऊस रुद्रांशचं. आतनं बघ की. आतनं का? हा आतनं पण छान आहे. इथं लाईट आहे, तिथं बुक आहे, तर तिकडं खेळणे. ठीक आहे, छान दिसतंय, छान छान. आता आमचा रुद्रांश काय मागत नसतो है की नाही, आणि रडत पण नसतो. करू का चालू लाईट? तर सोमवारी आमच्या रुद्रांशच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे, तर त्याने डान्समध्ये भाग घेतला आहे. तर करंट लगारे ह्या गाण्यावरती त्याचा डान्स आहे आणि त्याच्यासाठी ही ड्रेपरी आणली आहे. तर धोती आणि ब्लॅक शर्ट आणि त्याच्यावरती हा पंचा, असा हा साऊथ इंडियन लुक आहे. आणि आत्ता आम्ही बाजारात गेलो होतो, तर बाजारातून घरी चाललं आहे. थोडंसं काम होतं म्हणून रुद्रांश आणि मी दोघंजणं गेलो होतो. तर घरी आल्यावरती रुद्रांश म्हणाला की मम्मी मला मोदक खायचे. म्हणजे आजच नाही तर 2-3 दिवसापासून म्हणतो की मला मोदक खायचेत मम्मी, आपल्याकडं गणपती बाप्पा कधी येणार आहे. तर त्याला म्हणलं करूया मोदक. मग घरामध्ये एक नारळ होता शिल्लक, तर इथं मी त्याचं ते वरचं केसर काढते. तर ते लवकर निघतच नव्हतं, मला खूप वेळ लागला. 15-20 मिनटं तर ह्याच्यातच गेली ती केसर काढायला. फायनली हे पूर्ण काढून झालं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी आहे, तर आता मी हा बाहेरून फोडून आणते. तर नारळ बरं झालं, चांगला निघाला. त्यानंतर नारळाचं ते सगळं काढून घेतलं, ते मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे साखर घालून असं मी सारण बनवून घेतले. तर मी गूळ घातलेला नाही, साखर घातली आणि कणकीमध्येच मी सारण घालून त्याचे मोदक बनवत आहे. कारण आता तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक करायला जास्त वेळ नाही, तर कणिक भिजवलेली होती ऑलरेडी, म्हणून मी त्याच्यामध्ये सारण घालून हे असे मोदक तयार केले आहेत. तर रुद्रांशचं चालूच होतं, मम्मी कधी होणार कधी होणार. तर त्याला म्हटलं अजून उकडायचे आहेत मोदक. तर इथं मी चाळणीमध्ये तेलाचा हात लावला आहे आणि त्याच्यामध्ये मोदक उकडायला ठेवत आहे. तर 21-22 मोदक झाले आहेत. कारण मी ना थोडं जास्त सारण घातलं आहे त्याच्यामध्ये. आणि इकडं मी सगळे मोदक उकडायला ठेवले आहेत. त्यानंतर रुद्रांशला इकडं जेवायला वाटले, पण त्याचं चालू मम्मी मला मोदक खायचे मोदक खायचे.
त्यानंतर मग मी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि इकडं रुद्रांशला मोदक खायला दिले आहे. हा ना.